हा हो शेतकरी दादा तुम्ही काय फवारता आता ही डाळिंबाला? त्याच्यावरती ना माव्याचं प्रमाण वाढल्यामुळे ना आता थोडं आभाळ येते ना 2-3 दिवस झाले त्याच्यामुळे याच्यावरती मावा पडलाय. हा. तर याच्यावरती ना थोडं बुरशी म्हणून ते थोडं हे होण्यामुळे त्याच्यावरती थोडं फवारतोय म्हणजे थोडं झाडाला चांगले झाले. प्रॉब्लेम यायला लागलाय म्हणून ते- किती दिवस झाला हे डाळिंब लावली तुम्ही? आता मी लावलेलं 8 महिने झाले हे डाळिंब असं लावलेलं. आहे का? हा, हो. फळ किती दिवसात येते याला? आता जर तसं जर मेहनत जर केली हा, तर आपण 18 महिन्याला याला बाग धरू शकतो. असं आहे का? तर हा. सरासरी 2 वर्ष लागतात, पण जर याच्यावरती जर चांगला जर मेहनत केली त्याच्यावरती जर औषध फवारणी औषध केली तर, हा हा. जर केले व्यवस्थित तर ते बरं, होतात यामध्ये काय होतं पूर्वी पहिल्या याच्यावरती आता नाशिक कांदा होता. आंतरपीक म्हणून तुम्ही नाशिक कांदा घेतलाय काय? नाशिक कांदा काढला आपण नाशिक काढल्याच्या नंतर आता त्याच्यात काय पेरलंय आता याच्यात? याच्यात बगर पेरली आपल्याला बगर बगर पेरली का? पेरली आता याच्यावरती. हा हा. आणि पण काही लोक म्हणतात शेती परवडत नाही काय कोण याच्याबद्दल काय म्हणतं मत आहे शेती तुमचं? परवडत नाही? आणावर माझ्यासमोर शेती परवडत नाही. शेती परवडत नाही असं कोण म्हणतं? आता 12 काय- वाजेपर्यंत गावात बसायचं, हा. तुम्ही म्हणता शेती परवडत नाही. हम्म, हम्म. अहो शेती परवडती, त्याला पण त्याला आहे ना कष्ट करावं मानकटात दब लागतं आणि स्वतःवरती विश्वास लागतो. हा, योग्य वेळी हा, फवारणी, तेव्हा ती त्याला पाणी, शेती खत, परवडती. पाणी. हो. सगळं नियोजन लागतं. बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही म्हणता ना, आज पेरलं की उद्या यायला पाहिजे, हे काय दुसरं काय नाही, याला अहो, वेळ शेजारी तर लागतो. इकडे दगडच दिसते ते म्हणजे दगड म्हणजे पूर्ण माळ रानावरती आम्ही ना बाग फुलवलेला हा, आहे. इकडे. हा. पूर्ण मेहनतीच्या जोरावर हो, आणि सगळ्या स्वतःचा याच्यात विश्वास दगडात लागतो. तुम्ही चांगली शेती केली हा? दगडात हो, म्हणजे सात- सगळे, हो. माती वगैरे भरली का? माती नाही भरली काय नाही, फक्त लेवल केलेली आहे हो हो. आणि ते मेहनत करून याच्यावरती आम्ही बाग लावलेला आहे. हम्म. आणि हे नक्कीच बाग आम्ही यशस्वी बघा. करणारच आम्ही यशस्वी, कारण आम्ही बघा याच्यावरती मेहनत मित्रांनो, करतो. कोण म्हणतं शेती परवडत नाही? जर योग्य मेहनत केली, पाणी दिलं, खत हो. पाणी केली, फवारणी केली तर आंतरपीक घेऊ शकतो आपण. आणि डाळिंब सुद्धा नुसतं शेतीवर, कांद्यावर किंवा बाजरी ज्वारी न पेरता आंतरपीक घेतलं तर शेती नक्कीच परवडती. आणि कष्ट हे नक्की करावंच लागेल. कष्ट केलं तर यश नक्कीच भेटणार. तर आमच्या शेतकऱ्याची धमाल या चॅनलला सबस्क्राईब Subscribe करा, करा. लाईक करा. आणि असाच सपोर्ट राहून द्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी असाल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.